पाप केलेलं नाही, तुम्ही स्वच्छ आहात ना, मग तुम्हाला आता पोलीस ताफा एवढा मागे पुढे कशा करता? आणि या राज्याचं पोलीस खातं फक्त गद्दारांच्या रक्षणासाठीच आहे का? कायदा सुव्यवस्था ढासळली या महाराष्ट्रामध्ये, महिलांवरचे अत्याचार वाढलेले आहेत, खून दरोडे वाढलेले आहेत, हत्या वाढलेल्या आहेत, फसवणुकीचे किडनॅपिंगचे गुन्हे वाढलेले आहेत. पण संपूर्ण पोलीस दल देवेंद्र फडणवीस यांनी जर गद्दारांच्या रक्षणासाठी लावला असेल तर हा जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे. गद्दाराने त्यांच्या हिमतीवर गद्दारी केली आहे ना, मग हिमतीवर फिरून दाखवावं ना. तुम्ही हिमतीवर गद्दारी केलीत, तुम्ही हिमतीवर 50-50 कोटी रुपये घेतलेत, तुम्ही हिमतीवर 200-200 कोटीचे ठेके घेतलेत. मग त्याच हिमतीवर तुम्ही रस्त्यावरती मोकळेपणाने फिरा खासदार म्हणून. लाज असेल तर खासदारकीचा राजीनामा द्या, ही माझी मागणी आहे पक्षातर्फे. ज्या पक्षाच्या चिन्हावर तुम्ही निवडून आलेला आहात, ज्याच्यासाठी आम्ही रक्ताचं पाणी केलेलं आहे उद्धवजींनी, पक्षानं, कार्यकर्त्यांनी, थोडी जरी लाज शिल्लक असेल, ज्यांनी खोट्या शपथा घेतल्या आपल्या आईबापांच्या आणि साईबाबांच्या आणि आई भवानीच्या, त्यांनी त्यांच्याकडनं काय अपेक्षा करा? राजीनामे द्या आणि उघडपणे जनतेला सामोरे जा. होय, आम्ही राजीनामा दिला आणि आम्ही पुन्हा निवडणुकीला सामोरं जातो. तुमच्यात हिंमत असेल ना तर एक करा. माझं त्या भाजप जे लोक त्यांचं जे काय समर्थन करतात त्या गद्दारीचं ना, मी काल सांगितलं आहे आणि हे सगळ्यांच्या माझ्या पक्षाच्या वतीनं मी सांगतो. अर्धा तास फक्त ED CBI मिळू द्या. भाजपचे महाराष्ट्रात 7 तुकडे होते आणि सगळ्यात आधी पक्ष सोडणाऱ्यामध्ये गिरीश महाजन असते. एवढ्या भानगडी आहेत त्याच्या. जे 6 खासदार गेले त्यांच्यामधून ओमराजे निंबाळकरांकडून अशी माहिती मिळते की मी कुठल्याही पत्रावर सही केली नाही, माझ्या वडिलांच्या बाबतीतला जो निकाल आहे तो लागल्यानंतर मी पुढे नाही. काय बघा, असं काही नाही, असं काही नसतं. ते जेव्हा पक्षाचा आदेश येतो, जेव्हा पक्षादेश असतो, ज्या पक्षानं तुम्हाला आमदार केलं, एकदा 2-1 वेळा खासदार केलं, तेव्हा पक्षाचा आदेश आणि पक्ष संकटात असतो, तेव्हा तुम्हाला किमान 4 तास काढावे लागतात. कोर्ट घरात भरत नाही ना. कोर्ट घरात भरतं का? कोर्ट पुण्यात तर भरत नाही ना. आम्हाला का शिकवता? पण ईशान्य मुंबईमध्ये संजय दिना पाटील तुम्ही भावांनी जोर लावला, ती जागा निवडून आली, शिवसेनेमुळेच जिंकले. खरं म्हणजे त्यांना जायचं काहीच कारण नव्हतं. काय त्यांना जायचं कारण काय होतं? त्यांच्या मुलीला तिकीट दिलं. निष्ठावंत आमच्या महिला कार्यकर्त्याला डावलून यांच्या हट्टासाठी, फॅमिली कौटुंबिक हट्टासाठी आम्ही त्यांच्या मुलीला तिकीट दिलं. सगळ्यांचा विरोध होता. मुलींना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्यात, त्या सोबत आहे. बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबरच आहेत. वडिलांचं काय विचारा? वडील तर म्हणाले की काल तुम्हाला पण सांगितलं त्यांनी की मी येतोय. मग का नाही आले? आम्ही वाट बघत होतो ना. आम्ही काल खासदार संजय दिना पाटील शिवसेनेचे यांची काल दिल्लीमध्ये आम्ही वाट पाहत होतो आणि आम्हाला खात्री होती की ते येतील व्हीप बजावल्यावरती. त्यांना यावं असं का वाटलं नाही? काल पक्ष संकटातून जात असताना, संकटाशी झुंज देत असताना आपलं कर्तव्य बजावावं असं ज्यांना वाटलं नाही, त्यांनी आता उगाच कशा करता कोणी अकलेचे तारे तोडावे. प्रमुखांची बैठक बोलवली आहे. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे काही आदेश देणार, जे 6 ठिकाणी जे खासदार फुटले, नाही, आदेश देतील ना ते आज बैठकांना. तुम्ही जे म्हणताय की अधिकृत भूमिका असणारी पक्षाची की यापुढे या खासदारांना कळेल तुम्हाला. रावसाहेब 6 खासदार फुटल्याचं हे ऑपरेशन टायगर सक्सेस झाल्यानंतर आता पुढच्या टप्प्यामध्ये 50 नगरसेवक संपर्कात आहेत शिंदे. तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्हाला, तुम्ही आजचा वॉशिंग्टन पोस्ट वाचा किंवा न्यूयॉर्क टाइम्स वाचा. त्याच्यामध्ये तुम्ही जे म्हणता ना हे फुटणार 50, परवा मोदी आणि ट्रम्पची भेट झाली. दोघे बोलतायत बघा, कोणत्या भाषेत बोलतात ते माहीत नाही, पण ते बोलतायत दोघे असे एकदम. त्यात मोदी ट्रम्पला सांगतायत, बाबा ट्रम्प सावध, तू शिंदे इकडे येतोय, तुझे 40 खासदार फोडतोय म्हटलं. असं मोदींनी ट्रम्पला सांगितलं आहे.
तुम्ही जे प्रश्न विचारताय ना ते निरर्थक आहे. नाही राऊत साहेब, यातलं एक असं काय कोण आहे 50 फोडणार 60 फोडणार? ज्यांना विकत जायचं आहे ते कुठेही जातील ना. यांची काय हिंमत आहे फोडण्याची? मी मगासपासून म्हणतोय ना, सत्तेवरती बसलेला आहात. ठेकेदारीचा आणि महाराष्ट्राचा लुटीचा पैसा आहे हा. लुटलेला पैसा, मर्याद पैसा तुमच्याकडे आहे. त्या पैशाचा हा माज आहे. हा माज उतरला जाईल. नाही राऊत साहेब, यात एक व्यापक स्तरावर विश्लेषण असं केलं जाते